नमस्कार मित्रांनो. तर आज माझी फर्स्ट शिफ्ट होती आणि आज आपण 2 ट्रेड केले आणि पहिला ट्रेड आपण स्ट्रॅटेजी नंबर 1 वर घेतला आणि ती कुठल्या कॅन्डलवर फॉर्म झाली नक्की तुम्ही कमेंट करा. आणि पहिला स्ट्रॅटेजी नंबर 1 मध्ये पहिल्या ट्रेडमध्ये आपला स्टॉप लॉस हिट झाला आणि लगेच आपण दुसरा ट्रेड ट्रेड घेतला. काहीतरी 750चा पहिला ट्रेडमध्ये लॉस झाला आणि दुसरा ट्रेड आपण घेतला तो आपण स्ट्रॅटेजीचा रिव्हर्स ट्रेड घेतला, म्हणजे ऑपोजिट ट्रेड घेतला. कारण कसं आहे, कुठली स्ट्रॅटेजी असो ती 60 ते 70% चालते. आता एवढ्या दिवस मी स्ट्रॅटेजी बघतोय तर मला हे पण समजत आलं आहे का कुठे आपली स्ट्रॅटेजी फेल होऊ शकते. मग तिथं मी काय करतो किंवा पण तिथं मग आपल्याला एक स्टॉप लॉस हिट झाला का मी लगेच रिव्हर्स ट्रेड करतो आणि ऑपोजिट ट्रेड केला मी. आणि त्यात मला काहीतरी तुम्ही बघत असाल सेकंड ट्रेडमध्ये ऑपोजिट ट्रेड केला आणि त्यात आपल्याला 50 पॉईंट भेटले. ॲक्च्युअली नंतर ते 100 पॉईंट गेले, पण माझा जो लॉस कव्हर होऊन मला काहीतरी आज 3000चा प्रॉफिट झाला. तर स्ट्रॅटेजी आपली केव्हा फेल होते आणि कुठल्या सिनेरिओमध्ये आपल्याला रिव्हर्स ट्रेड केला पाहिजे, जर तुम्हाला याच्याबद्दल व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की तुम्ही कॉमेंट करा. मग मी यूट्यूबवर तो नक्की व्हिडिओ टाकेन आणि तुम्हाला समजेल का म्हणजे आपली स्ट्रॅटेजी रिव्हर्स केव्हा करायची आणि केव्हा आपल्याला 2 स्टॉप लॉस देऊन आपला ट्रेड बंद करायचा, हे पण महत्त्वाचं आहे. कारण खूप वेळेला काय होतं, आपण जेव्हा पण स्ट्रॅटेजी करतो खूप वेळेला एक असा फेस येतो की आपला लॉसचा फेस येतो. मग त्यावेळी आपल्याला कसं स्ट्रॅटेजीवर वर्क करायचं आणि कुठला सिनेरिओ दिसला का आपल्याला ऑपोजिट ट्रेड करायचा आहे, हे मी तुम्हाला नक्की त्या व्हिडिओमध्ये टाकेन. आणि आज आपल्याला ₹3000 काहीतरी प्रॉफिट झाला. धन्यवाद.